Dear students, welcome back. Today we are going for our next practical exercise from the paper first. In paper first, in earlier practical lecture, we have seen exercise number 4. The name of exercise, that is the study of seed treatment and its object. In this exercise, there is a calculations on quantity of seed required. Here, the solve problem is given in your practical manual. The first problem, that is the calculate actual quantity of jawar seed required for sowing per hectare with 30 by 10 centimeter spacing and weight, that is the test weight is 50 gram. सगळ्यात अगोदर you have to understood the given problem. Here the given is 1 hectare area on which we have to sow the jawar crop, but with a spacing of 30 by 10 centimeter and the seed having 50 gram its test weight. In Marathi, आपल्याला 1 हेक्टर एरियावरती जवार हे क्रॉप काय करायचं आहे, पेरायचं आहे आणि त्यासाठी जे गिवन दिलेलं आहे त्याच्यामध्ये जे स्पेसिंग आहे 30 बाय 10 सेंटीमीटर, दोन ओळीतलं 30 सेंटीमीटर आणि पिकाच्या दोन प्लांट मधलं अंतर हे 10 सेंटीमीटर असणार आहे. आणि टेस्ट वेट जे आहे म्हणजे 100 in case of bolt seeded crop, because of jawar is a medium seeded crop, the weight of 1000 grain is known as a test weight. म्हणजे टेस्ट वेट ची डेफिनेशनच आहे 1000 बियांचं वजन, त्याला म्हटलं जातं टेस्ट वेट. म्हणजेच काय तर आपल्याला दिलेल्या स्पेसिंग नुसार 1 हेक्टर एवढ्या एरियावरती जवार पेरायची आहे आणि जे सीड दिलेलं आहे त्या 1000 बियांचं वजन 50 ग्राम आहे. त्याच्यावरून आपल्याला 1 हेक्टर या दिलेल्या स्पेसिंग नुसार पेरणी करता ज्वारीचं किती बियाणं लागेल हे त्या ठिकाणी काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. सो you can see here given is there, given area is 1 hectare, spacing 30 by 10 centimeter, test weight, that is the weight of 1000 grains is equal to 50 gram. So first of all we have to determine the plant population. म्हणजे असा जर प्रॉब्लेम परीक्षेमध्ये दिला तर सगळ्यात अगोदर काय करायचं, दिलेल्या स्पेसिंग नुसार म्हणजे आपल्याकडं एरिया आहे आणि स्पेसिंग आहे, त्या पूर्ण क्षेत्रामध्ये किती प्लांट बसू शकतील, that is the plant population, what will be the plant population according to the given spacing into the particular area, हे कॅल्क्युलेट करायचं. So for the formula for determination of plant population per hectare is equal to area upon spacing. Always keep in mind area is always in acre or hectare. एरिया हा नेहमी युनिट एरिया मध्ये असतो, तो म्हणजे एकर किंवा हेक्टर. आणि जो जे स्पेसिंग आहे, the spacing is always in centimeter. So for the calculation we know that we required there should be a same units, but here you can see one is in hectare, one unit म्हणजे एरिया हेक्टर मध्ये आहे आणि स्पेसिंग सेंटीमीटर मध्ये आहे. So first of all we have to convert these hectare into centimeter or centimeter into the hectare. Always convert the small unit into the big one. म्हणजे ज्याप्रमाणे ml आहे मिलीलीटर आणि लिटर आहे, जर लिटरचं रूपांतर आपण
मिलीलीटर मध्ये केलं तर त्याची किंमत किंवा व्हॅल्यू जास्त येते आणि त्याच्यामुळं नेहमी लहान युनिट हे मोठ्या युनिट मध्ये कन्वर्ट करावं. हिअर 1 हेक्टर इज इक्वल टू 10,000 मीटर स्क्वेअर. म्हणजे 11वी मध्ये आपल्याला झालेलं आहे की 33 बाय 33 फूट हा 1 गुंठा, एका एकरामध्ये 40 गुंठे आणि साधारणतः 2.5 एकरांचा एक हेक्टर असं जे कन्व्हर्जन युनिट आहे ते त्या ठिकाणी गृहीत धरलं जातं. म्हणजे 1 हेक्टर म्हणजेच 2.5 एकर, 2.5 एकर म्हणजेच 100 गुंठे, 1 गुंठा 33 बाय 33 फुटाचा आणि सेंटीमीटर याचं रूपांतर मीटर स्क्वेअर मध्ये आणि हेक्टरचं जर आपण रूपांतर मीटर स्क्वेअर मध्ये केलं तर ते आहे 10,000 मीटर स्क्वेअर. 10,000 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 हेक्टर. ते जर आपण एकरामध्ये कन्वर्ट केलं 4,000 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 एकर. 4,000 स्क्वेअर मीटर अधिक 4,000 स्क्वेअर मीटर 8,000 स्क्वेअर मीटर 2 एकर आणि वरचा अर्धा एकर म्हणजेच 2,000 मीटर स्क्वेअर. 10,000 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 हेक्टर. So again we have to convert these centimeter into the meter square. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर इंटू 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर स्क्वेअर. सो सेंटीमीटर स्क्वेअर. So for conversion of these centimeter into the meter or meter square, you have to simply divide by 100. 30 divided by 100, 10 divided by 100, it will converted into the meter square. So now here both the units are same. 10,000 meter square, 0.30 into 0.10 meter square. Whatever the calculations are there, the step is ahead. 0.03 meter square. If we go for the division of these 10,000 meter square divided by 0.03 meter square, the value will be 3,33,333 plants per hectare. म्हणजे ज्या वेळेस आपण दिलेला एरिया 1 हेक्टर त्याला जे स्पेसिंग दिलेलं आहे 30 बाय 10 सेंटीमीटर, एरिया हेक्टरचा मीटर स्क्वेअर मध्ये रूपांतर केलं म्हणजे 10,000 मीटर स्क्वेअर आला. जे स्पेसिंग सेंटीमीटर मध्ये आहे त्याचं सुद्धा मीटर मध्ये रूपांतर करून पुन्हा त्याचं मीटर स्क्वेअर मध्ये रूपांतर त्या ठिकाणी केलं आपण. आपल्याला माहित आहे की 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. सो टू कन्वर्ट दीज 30 सेंटीमीटर इंटू दी मीटर सिम्पली डिवाइड बाय 100. 30 ला आपण 100 ने भागाकार केला, त्याच पद्धतीने 10 ला 100 ने भागाकार केला. ज्या किमती आपल्याला मिळाल्या त्या म्हणजे 0.30 आणि 0.10 हे झालं मीटर स्क्वेअर आणि त्याचा गुणाकार केल्यानंतर जी किंमत येते आणि या दोन्हींचं डिवायडेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, नंबर ऑफ प्लांट्स ॲज पर दी गिवन स्पेसिंग इंटू दी पर्टिक्युलर युनिट एरिया. म्हणजे दिलेल्या प्लांट स्पेसिंग नुसार 1 हेक्टर मध्ये आपल्याला एवढी रोपांची संख्या त्या ठिकाणी मिळाली. इज अ थेरॉटिकल वन. म्हणजे आपल्याला एरिया माहित आहे आणि स्पेसिंग माहित आहे, दोन्हीवरून साधारणतः 3,33,333 प्लांट पर हेक्टर 1 हेक्टर मध्ये बसू शकतात. आता वी नो दॅट की एक जर प्लांट त्या ठिकाणी जर्मिनेट व्हायचं असेल तर आपल्याला एका बियाण्याची आवश्यकता आहे. म्हणजे 1 grain or 1 should be there for the germination of single plant. एक प्लांट तयार व्हायला आपल्याला 1 ग्रेन त्या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजेच काय झालं, 3,33,333 प्लांट पर हेक्टर म्हणजेच तेवढे नंबर ऑफ ग्रेन्स और सीड्स आपल्याला काय लागतील पर हेक्टर लागतील. बरोबर आहे. म्हणजे जेवढे प्लांट्स आहेत, पॉप्युलेशन आहे, तेवढेच सीड त्यांच्या पेरणी करता आवश्यक आहे. हिअर हेन्स number of seeds required for sowing on 1 hectare area is equal to 3,33,333 seeds. म्हणजे जेवढे प्लांट पॉप्युलेशन आहे तेवढेच सीड आपल्याला पेरणी करता लागतील. आता आपल्याला काय माहित आहे, तर गिवन मध्ये त्यांनी दिलेलं आहे की वेट ऑफ 1000 ग्रेन इज इक्वल टू 50 ग्राम.
म्हणजे 50 बियाणांचं वजन 1000 बियाणांचं वजन हे 50 ग्राम आहे आणि आपल्याकडे बियाणे किती आहेत, त्यांचे नंबर किती आहेत, 3,33,333. म्हणजेच 1000 सीडचं वजन जर 50 ग्राम असेल तर आपल्याकडे बियाणं आहे किंवा त्यांचे नंबर्स आहेत 3,33,333. जर आपण ते तिरकस गुणाकार भागाकार केला तर म्हणजे 3,33,333 गुणिले 50 भागिले 1000 त्याचं उत्तर येतं 16,665 ग्राम. आणि जर हे आहे असं ठेवलं तरी उत्तर बरोबर आहे, परंतु हे ग्राम मध्ये आहे. सिम्पली कन्वर्ट these gram into the kg. So we know that 1000 gram is equal to 1 kg. 1000 ग्राम म्हणजेच 1 किलो म्हणजे 16,665 ग्राम भागिले जर 1000 केलं तर जे उत्तर येईल ते म्हणजे 16.66 kg हे झालं आपल्याला लागणारा सीड रेट डिपेंडिंग अपॉन द गिवन एरिया ॲज पर द गिवन स्पेसिंग अँड टेस्ट वेट. सगळ्यात अगोदर प्रॉब्लेमचं मिनिंग व्यवस्थित समजून घ्यायचं. कॅल्क्युलेट ॲक्च्युअल क्वांटिटी ऑफ जवार सीड रिक्वायर्ड फॉर सोईंग पर हेक्टर विथ 30/10 सेंटीमीटर स्पेसिंग अँड 50 ग्राम टेस्ट वेट. म्हणजे 1 हेक्टर ज्वारी पेरायची आहे ज्याचं स्पेसिंग 30/10 आहे आणि 1000 बियांचं वजन 50 ग्राम आहे. त्यासाठी आपण सगळ्यात अगोदर काय केलं, गिवन त्या ठिकाणी लिहून घेतलं, गिवन एरिया 1 हेक्टर स्पेसिंग आणि टेस्ट वेट. त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर आपण प्लांट पॉप्युलेशन त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं. दी फॉर्म्युला फॉर प्लांट पॉप्युलेशन एरिया अपॉन स्पेसिंग. सगळ्यात महत्वाचं हे दोन्ही युनिट आपण सेम करून घेतले आणि सेम केल्यानंतर जेवढं प्लांट पॉप्युलेशन आलं म्हणजेच तेवढे सीड आपल्याला त्या प्लांटच्या जर्मिनेशन करता लागतील किंवा तेवढे पेरणी करता लागतील. आणि एवढ्या 2 स्टेप या प्रॉब्लेम मध्ये महत्वाचे आहेत, ते म्हणजे एरिया अपॉन स्पेसिंग या फॉर्म्युल्यामध्ये युनिट सेम करणं आणि आलेलं जे प्लांट पॉप्युलेशन आहे म्हणजेच त्या ठिकाणी काय आहे तर नंबर ऑफ सीड्स आहेत. इफ सपोज the same problem will be there, instead of these single seed, maybe if suppose the 2 seeds are there. जर प्रॉब्लेम मध्ये काय केलं, जर 2 सीड्स दिले तरी सुद्धा त्या ठिकाणी फक्त काय करायचं, जेवढं प्लांट पॉप्युलेशन आलेलं आहे त्याला गुणिले 2 करायचं. अजून एक प्रॉब्लेम तुम्हाला मॅन्युअल मध्ये सोडवून दिलेला आहे. कॅल्क्युलेट द ऍक्च्युअल क्वांटिटी ऑफ सीड रेट रिक्वायर्ड फॉर मेज क्रॉप फॉर 2 हेक्टर एरिया विथ 45/20 सेंटीमीटर स्पेसिंग अँड 80 ग्राम टेस्ट वेट. या ठिकाणी काय बदललं, फक्त पहिल्या प्रॉब्लेम मध्ये एरिया 1 हेक्टर होता, या प्रॉब्लेम मध्ये तो 2 हेक्टर आहे. म्हणजेच जे काही या ठिकाणी 2 हेक्टर आहे म्हणजे 20,000 मीटर स्क्वेअर झालं. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये ते 10,000 मीटर स्क्वेअर होतं. बाकीची सर्व प्रोसिजर ही काय असेल, सेम असेल. ओके. अजून प्रॉब्लेम एक तुम्हाला सोडवून दिलेला आहे मॅन्युअल मध्ये, तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. या ठिकाणी ओनली one change is there. You can see here, calculate the actual quantity of seed rate required for gram crop sown on 1 hectare area with spacing 60/20 centimeter. 2 seeds are dibbled per spot and test weight 100 gram. म्हणजे पहिल्या प्रॉब्लेम प्रमाणेच सर्व प्रॉब्लेम त्या ठिकाणी दिलेला आहे. क्रॉप फक्त बदललेला आहे, फक्त एक मोठा चेंज केलेला आहे की या ठिकाणी काय म्हटलंय, 2 seeds are dibbled per spot. म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला 2 सीड लावायचे आहेत म्हणजे 2 प्लांट जवळ जवळ येतील. म्हणजेच काय, पहिल्या प्रॉब्लेम प्रमाणेच या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स करून घ्यायचे. हिअर द आन्सर इज देअर. एरिया अपॉन स्पेसिंग, एरिया 1 हेक्टर स्पेसिंग आफ्टर कन्वर्जन इनटू द सेम युनिट, द प्लांट पॉप्युलेशन विल बी 83,333. 83,333 प्लांट हेक्टर मध्ये येतील. म्हणजेच काय झालं, तेवढे प्लांट जर्मिनेट व्हायला तेवढे सीड्स पर हेक्टर आवश्यक आहेत. परंतु आपल्याला काय करायचंय, एका ठिकाणी 2 बिया लावायच्या आहेत, 2 सीड्स लागणारे आहेत. रिक्वायरमेंट इज देअर. सो बट 2 सीड्स रिक्वायर्ड पर स्पॉट, हेन्स वी हॅव टू डबल दीज नंबर ऑफ सीड्स. म्हणजे 83,333 ही
नॉर्मल स्पेसिंग झालं, सॉरी नॉर्मल प्लांट पॉप्युलेशन झालं दिलेल्या स्पेसिंग नुसार. पण एका ठिकाणी जर आपल्याला 2 प्लांट पाहिजे असतील तर त्याला गुणिले 2 केलं आणि जी संख्या येईल ती म्हणजेच 1,66,666 सीड्स म्हणजेच नंबर ऑफ ग्रेन्स. आणि अगोदरच्या प्रोसिजर प्रमाणेच आपल्याला माहित आहे 1000 बियांचं वजन 100 ग्राम आहे. तर 1,66,666 सीडचं वजन किती होईल याप्रमाणे हा सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे इन द फर्स्ट प्रॉब्लेम हिअर यू कॅन सी याच्यामध्ये असं कुठेही म्हटलेलं नाहीये की तुम्हाला काय आवश्यक आहे 2 सीड्स विल बी रिक्वायर्ड पर स्पॉट नाहीये. फक्त तुम्हाला जवार क्रॉप दिलेला आहे, एरिया 1 हेक्टर दिलेला आहे, स्पेसिंग दिलेला आहे आणि टेस्ट वेट आहे. दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये काय चेंज केला तर इन्स्टेड ऑफ 1 हेक्टर एरिया देयर इज अ 2 हेक्टर एरिया म्हणजे एरिया मध्ये बदल केला. या ठिकाणी 1 हेक्टरचं 10,000 मीटर स्क्वेअर, 2 हेक्टरचं 20,000 मीटर स्क्वेअर. आणि तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये इन्स्टेड ऑफ द चेंज इनटू द स्पेसिंग, इन्स्टेड ऑफ चेंज इनटू द एरिया, द चेंज इनटू नंबर ऑफ सीड्स पर पॉट. या ठिकाणी फक्त गुणिले 2 केलं जर त्या ठिकाणी आपल्याला 2 सीड्स पर स्पॉट आवश्यक आहेत म्हणजेच याची जी संख्या आहे ती दुप्पट येईल. ओके, सो दिस इज अबाउट आवर the exercise number 5 calculations on quantity of seed rate required per unit area or per hectare. Unit area may be 1 गुंठा, 1 एकर or 1 हेक्टर. 1 गुंठा असेल तर तो होतो 100 मीटर स्क्वेअर. जर 1 एकर असेल तर तो असतो 4000 मीटर स्क्वेअर. वी नो दॅट एका हेक्टर मध्ये 2.5 एकराचा समावेश होतो म्हणजेच 10,000 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 हेक्टर. हे युनिट्स तुम्ही लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, सो वी विल गो फॉर द नेक्स्ट एक्सरसाइज, that is the exercise number 6. Okay, exercise number 6, that is the classification of manures and fertilizer. One is organic, another one is inorganic. Manure म्हणजे ज्याला आपण सेंद्रिय असं म्हणतो. The definition is there. Manure is a well decomposed animal and plant residues of the farm. म्हणजे फार्म म्हणजे काय तर definition of farm is there is a place where the different crops are grown along with the rearing of domestic animals. या ठिकाणी पिकं पिकवली जातात परंतु सोबतच जे पाळीव प्राणी आहेत ते सुद्धा पाळले जातात. त्याला फार्म असं म्हटलं जातं. आणि मॅन्युअर म्हणजे काय इज अ वेल डिकम्पोज्ड एनिमल अँड प्लांट रेसिड्यूज ऑफ द फार्म. म्हणजे जनावरांचं मलमूत्र असेल किंवा त्यांच्या चाऱ्यातून शिल्लक राहिलेला साधारणतः चारा असेल आणि जे काही प्लांट अवशेष आहेत म्हणजे आफ्टर हार्वेस्टिंग एखाद्या पिकाची कापणी केली त्याचे जे अवशेष आहेत ह्या सगळ्यांचं जे कॉम्बिनेशन आहे त्याला म्हटलं जातं मॅन्युअर्स. नाउ these manures are again divided into 2 category, bulky organic manures and concentrated organic manures. Bulky, its name itself indicate the meaning. त्याच्या नावामध्ये त्याचा अर्थ आहे. बल्क म्हणजे जे संख्येनं जास्त आहे आणि कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे जे संख्येनं कमी आहे. या ठिकाणी रिगार्डिंग दी न्यूट्रिएंट कंटेंट दी बोथ मिनिंग्स आर देअर. दोन्हीमध्ये किंवा दोन्हींपासून पिकांना किंवा जमिनीला किती न्यूट्रिएंट्स अवेलेबल होतात त्याच्यानुसार त्याची विभागणी केली जाते. म्हणजे ज्याला मराठीमध्ये भर खते आणि जोर खते. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त पॉवर आहे किंवा आपण म्हणतो थोडा जोर किंवा मोर एनर्जी ज्याच्यामध्ये आहे अशी खतं. आणि बल्क म्हणजे जी संख्येने जास्त आहेत परंतु त्याच्यापासून मिळणारं जे न्यूट्रिएंट्स आहेत ते कमी राहतात. सी द डेफिनेशन हिअर. ऑर्गॅनिक मॅन्युअर अप्लाइड इन लार्ज क्वांटिटी टू द सॉइल विच कंटेन स्मॉल पर्सेंट ऑफ न्यूट्रिएंट. म्हणजे ज्यांचं अप्लिकेशन रेट हा जास्त आहे परंतु त्यापासून मिळणारं न्यूट्रिएंट हे कमी आहे. एक्झॅक्टली अपोजिट
Organic manures which are content higher percent of major nutrient and applied in low quantity as compared to bulky organic manure. म्हणजे हे वजनानं जास्त ऍड केले जातात जमिनीमध्ये, परंतु त्यापासून मिळणारं न्यूट्रिएंट कमी. हे संख्येनं किंवा वजनानं कमी आणि त्याच्यापासून मिळणारे न्यूट्रिएंट जास्त. सगळ्यात सिंपल एक्झाम्पल जर याचं आपल्याला पाहायचं असेल तर ॲज लाईक इन अवर डेली डाएट, म्हणजे आपल्या रोजच्या आहारामध्ये जे आपण चपाती, भाजी, भाकरी ह्याचं जे प्रमाण आहे ते म्हणजे बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर. आणि जे सुकामेवा ज्याला म्हणतो आपण, खारीक, खोबरे, बदाम, ह्याला म्हणायचं कॉन्सन्ट्रेटेड, ज्याच्यामध्ये संख्येनं कमी परंतु एनर्जी जास्त. दी एक्झाम्पल्स आर ऑफ बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर, FIM, कंपोस्ट, शीप अँड गोट फोल्डिंग, शेळी मेंढीचं खत, ग्रेन मॅन्युअरिंग ज्याला हिरवळीचं खत म्हटलं जातं, आणि नाईट सॉइल ज्याला ह्युमन वेस्टेज किंवा सोनखत असं म्हटलं जातं. कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर अगेन डिवायडेड इनटू दी एडिबल ऑइल केक्स, म्हणजे जे खाद्य तेल आहे ज्याला आपण पेंड वगैरे म्हणतो, ग्राउंडनट केक, सनफ्लावर केक एक्सेट्रा. आफ्टर एक्सट्रॅक्शन ऑफ ऑइल फ्रॉम दीज ग्राउंडनट, जो शिल्लक पदार्थ आहे त्याला केक असं म्हटलं जातं, आणि तो ॲज ए ॲनिमल कॉन्सन्ट्रेट किंवा ॲज ए कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे जनावरांना सुद्धा पेंड म्हणून वापरला जातो, आणि त्याचबरोबर शेतीमध्ये सुद्धा कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक म्हणून हे रेसिड्यूज वापरले जातात. ते दोन प्रकारचे एडिबल ऑइल केक्स, नॉन एडिबल ऑइल केक्स, अखाद्य तेल, अशी काही सीड्स आहेत की ज्याच्यापासून तेल निर्मिती होते परंतु ते आपल्या खाण्या अयोग्य आहे. दीज सीड्स और देअर ऑइल इज अनसुटेबल फॉर दी कन्झम्पशन. आणि थर्ड वन, ॲनिमल ओरिजिनेटेड मॅन्युअर्स, म्हणजे प्लांट ओरिजिनेटेड आणि ॲनिमल ओरिजिनेटेड असे दोन प्रमुख पडतात. जे प्लांट ओरिजिनेटेड आहेत त्याच्यामध्ये एडिबल, नॉन एडिबल, आणि ॲनिमल ओरिजिनेटेडमध्ये ब्लड मिल, बोन मिल किंवा फिश मिल. ज्या ठिकाणी मोठे स्लॉटरिंग हाऊस आहेत, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये कत्तलखाना असं म्हणतो, तर अशा कत्तलखानामध्ये ज्यावेळेस ॲनिमल स्लॉटर केले जातात किंवा त्यांची कत्तल केली जाते, कापली जाते, त्यावेळेस जे ब्लड त्या ठिकाणी मिळतं किंवा जे शिल्लक राहिलेले बोन्स आहेत, मांसासाठी कापल्यानंतर मांस बाजूला, ब्लड त्या ठिकाणी शिल्लक राहतं. सो दीज मटेरियल अगेन कन्वर्टेड इनटू दी ऑर्गॅनिक मॅन्युअर अँड युज्ड फॉर दी farming. So these are about manures, again divided into two: bulky organic manure, concentrated manure, concentrated again divided into two: plant originated, animal originated. Plant originated again divided into two: edible oil cake, non edible oil cake. Now the second one, the fertilizers. The first one is the organic one, ज्याला आपण सेंद्रिय खत असं म्हणतो, आणि दुसरा जो आहे फर्टिलायझर, म्हणजे ज्याला असेंद्रिय खतं, रासायनिक खतं किंवा कृत्रिम खतं असं म्हटलं जातं. दी फर्टिलायझर्स आर नोन ॲज अ इनऑर्गॅनिक, केमिकल और आर्टिफिशियल फर्टिलायझर डिपेंडिंग अपॉन क्वांटिटी ऑफ न्यूट्रिएंट प्रेझेंट. देअर आर क्लासिफाईड ॲज, दीज आर क्लासिफाईड ॲज, म्हणजे हे जे खतं आहेत हे आपण कृत्रिमरित्या अरासायनिक किंवा इनऑर्गॅनिक किंवा रासायनिक किंवाच कृत्रिम असं त्यांना म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये जे घटक आहेत, ऑलरेडी वी नो दॅट दी 16 इसेन्शियल एलिमेंट्स, म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, हे अशा प्रकारचे 16 प्रमुख अन्नद्रव्ये जे आहेत हे पिकांना लागतात. आणि या अन्नद्रव्यांच्या प्रमाणानुसार पुन्हा त्यांचं वर्गीकरण केलं जातं, म्हणजे स्ट्रेट फर्टिलायझर, ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं सरळ खतं. सरळ खतं, फर्टिलायझर कंटेनिंग ओनली वन काइंड ऑफ अ सिंगल न्यूट्रिएंट, ज्या खतामध्ये फक्त एकच प्रमुख अन्नद्रव्य आहे, मग ते नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल किंवा पोटॅशियम असेल, कोणतंही एकच, त्याला म्हटलं जातं सरळ खत. आणि पुन्हा या सरळ खताचे अजून 3 प्रकार पडतात. जस्ट गो फॉर द T diagram, you can see here. Okay, the manures and fertilizer again divided into two: ऑर्गॅनिक मॅन्युअर और नॅचरल मॅन्युअर, ज्याला आपण सेंद्रिय किंवा नैसर्गिक खत असं म्हणतो. दुसरा आहे तो म्हणजे इनऑर्गॅनिक, ज्यालाच आपण केमिकल किंवा आर्टिफिशियल असं म्हटलं जातं. हे जे सेंद्रिय आहेत किंवा नैसर्गिक खत आहेत पुन्हा 2 याच्यामध्ये डिवाइड केले जातात: बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि दुसरा आहे कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर, त्याचे एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेले आहेत: कंपोस्ट, पोल्ट्री,
ड्रॉपिंग, नाईट सॉइल पोल्ट्री ड्रॉपिंग म्हणजे कोंबड खत, वर्मी कंपोस्ट गांडूळ खत, ग्रीन मॅन्युरिंग हिरवळीचे खत, शीप अँड गोट फोल्डिंग शेळी मेंढीचं खत. त्याच्यानंतर दुसरा जो आहे ऑलरेडी वी हॅव सीन प्लांट ओरिजिनेटेड, ॲनिमल ओरिजिनेटेड. अगेन प्लांट ओरिजिनेटेड डिवायडेड इंटू टू, एडिबल ऑइल केक, नॉन एडिबल ऑइल केक, आणि ॲनिमल ओरिजिनेटेड डिवायडेड इंटू ब्लड मिल, बोन मिल अँड फिश मिल. Now the second measure, organic, chemical or artificial, again divided into different group, that is the straight fertilizer. Second type is complex or compound fertilizer. Third one mixed fertilizer. Next one the soil abatement. Then after biofertilizer and last one micronutrient. म्हणजे अशा प्रकारे याचे 6 प्रकार पुन्हा या कृत्रिम खताचे पडतात, ज्याच्यामध्ये स्ट्रेट फर्टिलायझर म्हणजे फर्टिलायझर कंटेनिंग ओनली वन काइंड ऑफ मेजर न्यूट्रिएंट. ज्या खतामध्ये एकच प्रमुख अन्नद्रव्य आहे त्याला म्हटलं जातं सरळ खत. आणि या सरळ खताचे पुन्हा 3 प्रकार पडतात. ज्या खतामध्ये नत्र आहे त्याला नायट्रोजनस फर्टिलायझर, ज्याच्यामध्ये फॉस्फेट आहे त्याला फॉस्फेटिक फर्टिलायझर, आणि ज्या खतामध्ये पोटॅशियम आहे त्याला पोटॅशिक फर्टिलायझर्स असं म्हटलं जातं. दी एक्झाम्पल्स आर देअर युरिया, अमोनियम सल्फेट. म्हणजे युरियामध्ये फक्त आणि फक्त 46.4% नायट्रोजन राहतं. त्याच्यानंतर फॉस्फेटिक फर्टिलायझर मध्ये सिंगल सुपर फॉस्फेट 16%, डबल सुपर फॉस्फेट 16 दुनी 32%, आणि ट्रिपल सुपर फॉस्फेट पुन्हा 48%. अशा प्रकारे फक्त फॉस्फेट त्याच्यामध्ये राहतो. पोटॅशियम फर्टिलायझर मध्ये म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश हे त्याचे काय आहेत, सरळ खताचे प्रकार आहेत. नाव as compared to these straight fertilizer, complex or compound fertilizer means the fertilizer containing more than 2 nutrients. ज्या खतामध्ये काय आहेत 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक घटक आहेत, अन्नद्रव्य आहेत, त्याला कॉम्प्लेक्स किंवा कंपाऊंड फर्टिलायझर असं म्हटलं जातं. पुन्हा मिक्स्ड फर्टिलायझर हा सुद्धा त्याचाच प्रकार आहे, फक्त याच्यामध्ये जे सिंगल फर्टिलायझर्स आहेत किंवा स्ट्रेट फर्टिलायझर्स आहेत हे फिजिकली मिक्स केले जातात. म्हणजे आपण 20 किलो युरिया, 20 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 20 किलो जर म्युरेट ऑफ पोटॅश एकत्र केलं तर त्याला म्हणायचं फर्टिलायझर मिक्सचर ऑर मिक्स्ड फर्टिलायझर. आणि ते जर कंपनीमध्येच बनवून आलं तर त्याला म्हटलं जातं, किंवा हे जे 2 किंवा त्यापेक्षा अधिकचे न्यूट्रिएंट आहेत हे केमिकली बॉन्ड केले जातात एकत्र एकाच खतामध्ये. त्याच्यानंतर सॉइल अबेटमेंट, ज्याला आपण मराठीमध्ये भूसुधारके असं म्हटलं जातं. भूसुधारके काही जमिनी ह्या विशिष्ट कारणांमुळं काय होतात, खराब होतात. म्हणजे ऍसिडिक सॉइल, अल्कलाइन सॉइल, किंवा ज्याला आपण क्षारपड, चोपण अशा प्रकारच्या जमिनी म्हणतो, कर्लाच्या जमिनी म्हणतो. तर अशा प्रकारच्या जमिनीमध्ये पीक चांगलं येण्यासाठी किंवा तिथल्या ज्या सॉइल प्रॉपर्टीज आहेत त्या इम्प्रूव्ह होण्यासाठी काही मटेरियल त्याच्यामध्ये ऍड केलं जातं. त्याला एक्झाम्पल्स आहेत जिप्सम आहे, ऍश म्हणजे राख आहे, लाईम म्हणजे चुना आहे, सल्फर, मॉलेसिस, अशा प्रकारचं साधारणतः हे मटेरियल जे जमिनीमध्ये जमिनीची प्रत सुधारण्यासाठी वापरलं जातं त्याला म्हटलं जातं सॉइल अमेंडमेंट्स, आणि मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं भूसुधारके. त्याच्यानंतर सेकंड लास्ट आहे तो म्हणजे बायो फर्टिलायझर किंवा मायक्रोबियल इनॉक्युलंट. ऑलरेडी इन earlier exercise we have seen the different bioinoculants or the cultures are used for the seed treatment, that is the rhizobium, azotobacter, acidobacter, BGA, आणि हे सुद्धा कृत्रिमरित्या लॅबोरेटरीमध्ये वाढवले जातात आणि म्हणून हे कृत्रिम खताचाच एक प्रकार मानला जातो. अँड लास्ट वन मायक्रो न्यूट्रिएंट, ज्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य असणारी खतं राहतात, ज्याला बोरेक्स, झिंक सल्फेट. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण आहे, जर आपल्या आहारामध्ये नसेल तर आपलं अन्न बेचव लागतं. आणि साधारणतः त्याच पद्धतीनं म्हणजे मिठाची क्वांटिटी जी लागती ॲज कम्पेअर टू चपाती, भाजी, भाकरी इज व्हेरी लेस, बट इन अबसेंटी सडनली इट शोज द डिफिशियन्सी. म्हणजेच त्याचप्रमाणे हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत हे अतिशय कमी प्रमाणात पिकांना लागतात, परंतु ते जर उपलब्ध झाले नाहीत तर मात्र त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते प्लांटवरती त्या ठिकाणी लगेच त्या ठिकाणी दिसून येतात.
So this is about our exercise number 6, that is the classification of manures and fertilizers. We will see the next exercise, exercise number 7, into the next theoretical class, practical class. Thank you. Have a nice day.